पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील रोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जयाकंठी तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी कीर्तिजांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आज ज्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत आज हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य बापूंचं किंवा माऊली ही दोनच नावं जास्त घ्यावीत. कारण खरं सांगू तुम्हाला ज्ञानेश्वर हे नाव उच्चारायला सुद्धा अधिकार पाहिजे आपल्याकडं. कारण अधिकारानं माऊली आणि बापू ही नाव प्राप्त आहेत त्यांना आणि अधिकार त्यांनी तो कमवला. कारण एक लक्षात ठेवा 4 मुलांचा बाप होणं सोपं असतंय पण हजारो माणसांचा बापू होणं फार कठीण आहे. कारण विश्वंभर बाबांनी देह ठेवला देहूमध्ये देहू ठेविला म्हणून देहू हे नाव पडावं. हजारो माणसांचा बाप झाला म्हणून बापू हे नाव पडावं एका बापाचं नाव. हा जो विषय आहे आणि त्याहीपेक्षा ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगावी. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली सच्चिदानंद बाबांनी लिहिली माऊलींनी सांगितली बरं का. पण त्याच्या अगोदर ही गीता भगवान कृष्णाने अर्जुनाकरता सांगितली हे जितकं खरं आहे. पण ती गीता सामान्य जीवाच्या हृदयापर्यंत पोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते माऊली. मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर त्यांच्यानंतर अशी काही मंडळी ह्या भागात होऊन गेली की त्यांनी ज्ञानेश्वरी घराघरात पोच केली. मी एक वाक्य नेहमी बोलून जातो की एका पुंडलिकानं पंढरपुरामध्ये देव उभा केला असेल पण वेळूच्या पुंडलिकानं घराघरात प्रत्येकाच्या हृदयात देव उभा केला ही ताकद त्यांची होती. अशी माणसं ह्या जगाच्या पाठीवर घडली म्हणून पवित्र तो देह. बापूंचं तसं वैभव पाहिलं बापू पवित्र किती होते ह्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. आता तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन करताना सुद्धा ज्यांच्याकडं बघून केलं ते महान त्यांच्या अगोदर कोण होऊन गेले असतील त्यांच्याकडं बघून केलेलं वर्णन हे आहे. कारण देह पवित्र असणं आणि वाणी पुण्यवंत असणं इतकं सोपं काम नाही. पवित्र देह कुणाचा सांगितला ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचा देह पवित्र आहे. त्याची वाणी पुण्यवंत का
जो वदे अच्युत सर्व काळ म्हणून, बरं का. आणि जो भगवंताचं नित्यनेमानं नाव घेतो आणि ज्याची वाणी पवित्र आहे, देह पवित्र आहे, त्याच्या चिंतनानं दोषीसुद्धा तरले जातात आणि पातकांच्या राशीसुद्धा जळले जातात. कारण तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, म्हणून त्यांच्या चिंतनानं अनेक पापसुद्धा जळली जातात. पण ज्यांच्या चिंतनानं, एक लक्षात ठेवायचं, त्यांचं चिंतन करून पाप जळतील हे जितकं खरं आहे, पण त्यांच्या मार्गानं जाऊन जर आपण चिंतन केलं तर नक्कीच पाप जळतील, ह्यात काही शंका नाही. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, चालू जातात ते वाटे न पडे गुंता कोठी काही. संतांच्या मार्गाने जर आपण चिंतन केलं तर नक्कीच देव आपला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यानंतर महाराज काय सांगतात, देव इच्छिरज चरणीची माती. ज्या वेळेला तुमच्याकडून अखंड चिंतन घडेल, चिंतनी चिंतने तद्रुपता, कृष्ण गाता गीती कृष्ण ध्याता चित्ती, तेही कृष्णरूप होती कृष्ण ध्याने. जर भगवत स्वरूप तुम्ही झाला तर देव तुमच्या मागे फिरतो, ही जितकी गोष्ट खरी आहे. नवे नवे तुम्हीच देव होऊन फिराल ह्यात शंका नाही. कारण चिंतनानं तुम्ही राम म्हणता रामची होईजे, पदी बैसून पदवी घेईजे. चिंतनानं देवस्वरूप प्राप्त होतं. म्हणून देव तुमच्याजवळ आहे ह्यापेक्षा तुम्हीच देव आहात. अमर आहा अमर आहा, पहा खरे की खोटे, तुम्हीच देव आहात. मग देवानं आपल्या अशा चिंतनीय माणसांची किंवा असे महान साधक होऊन गेले, ह्या साधकांच्या मागं त्या देवानं फिरावं आणि त्यांच्या पायाखालची माती अपेक्षित त्या देवाला असावी. हे भाष्य फार कठीण आहे तसं बघायला गेलं तर. पण संतांच्या बाबतीत जर विचार आपण केला तर तुकाराम महाराजांच्या पायाखालची मातीच विठ्ठल विठ्ठल बोलत होती. मग मला सांगा, देव मातीत होता का तुकाराम महाराज देव होते, हा विषय आहे. माती बोलली ह्याचा अर्थ तुकाराम महाराजच देव होते, म्हणून मातीतून विठ्ठल आला. एक लक्षात ठेवा, जनाबाईच्या शेण्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलल्या, जनाबाईच्या शेण्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलल्या. आपल्या गेल्या तरी आपण बोलत नाही, हा दोष आहे आपला. जनाबाईच्या शेण्या विठ्ठल बोलाव्या, त्या स्पर्शाची ताकद आहे ती. आलं का लक्षात. मग जनाबाई स्त्री होत्या का पांडुरंग होत्या ह्याचा विचार आपण करणं जास्त गरजेचं आहे. म्हणून देवाच्या मागं, देवानं त्यांच्या मागं का फिरावं ह्याला कारण पुढच्या चरणात सांगितलं. काय त्या उरले वेगळे अनिक, वैकुंठ नायक जयाकंठी. ज्यांच्या कंठामध्ये जर वैकुंठ नायक कायम असेल तर अजिबात त्यांना विचार करण्याची गरजच नाही. कारण देवभक्ताचा संगम सांगितला शेवटच्या चरणामध्ये. देवभक्ताचा संगम ह्याचा अर्थच भक्त देवस्वरूप झाला. काल्याच्या प्रसंगामध्ये तेच वर्णन केलं जातं. कारण काला हा असा आहे की जिथं देवन भक्ताचं नातंच संपतं तिथं काला चालू होतो. आलं का लक्षात. आणि जिथं नातं नसतं तिथं का आला असं होतं, हा विषय आहे. जन्मालाच का आला, जिथं नातं नाही ना तिथं जन्मालाच का आला असा विषय होतो. म्हणून जिथं देव आणि भक्त हे नातंच संपतं ना तिथं त्रिवेणीचा संगम आहे. कारण का, तिथं नामघोष चालू असतो, हा तिसरा वर्ग आहे त्यातला. आणि जिथं नामघोष चालू असतो ना तिथं ओघ नाम त्रिवेणीचा. आज इथं सुद्धा ओघ नाम त्रिवेणीचा आहेच, ह्यात शंका नाही. खरं पाहिलं, आता उगाच तुम्ही मला म्हातारा म्हणून उभं केले आहे की नाही. पण खरं सांगू का तुम्हाला, आता माझ्या भोवताली एक कॅमेरा नाही, बरेच कॅमेरा आहेत आज. हां तीच आहे. आणि बरंच कॅमेरे माझ्या भोवताली आहेत बरं का. कॅमेऱ्यापेक्षा मला वाटतं पेपर जास्त आहेत असं मला वाटतं. पण एक लक्षात ठेवा, तुमचं प्रेम जे माझ्यावरचं आहे त्या प्रेमापोटी जे काय होईल ते गोडच होईल, ह्यात मला शंका अजिबात नाही. कारण पवित्र देह कसा असतो, ह्या पवित्र देहाची साक्ष कुठं आहे. आपण खऱ्या अर्थानं आपला देह पवित्र असावा असं आपल्याला वाटतं, पण ते पवित्र असण्याकरता संतांचा देह पवित्रच का सांगितला, ह्याला पहिलं कारण आहे आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी.
बोलिले जे ऋषी बोलिले जे आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो शिव आणि शेष शेवलं म्हणूनच पवित्र. पवित्रतेचं कारण काय? तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलले ते. ज्यांनी संतांच्या उष्ट्यावर जे जगले ते पवित्र झाले. कारण पवित्र ह्या शब्दाचा अर्थ आणखी का सांगितला आहे. संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापियेला. हिथे एक पवित्रपणाची साक्ष दिली जाते. कारण संत आपल्यावर कृपा करतात आणि त्यांना आपला देह पवित्र होतो. पवित्र होण्याकरता दोन साधन आहेत. एक संतांची संगती आणि दुसरं नामसाधना. दोन साधने. कारण दोन साधनं कुठली? नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरी नामसंकीर्तन जन्मांतरीची पापे जातात. कारण जगाच्या पाठीवर एकही पाप असं नाही की ते नामापुढे टिकेल. असं एकही पाप ह्या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून नामसंकीर्तन आपला देह पवित्र होतो. वाचा शुद्ध होते म्हणून ती पुण्यवंत होते. आणि पुण्यवंत वाचा झाल्याशिवाय
आणि देह पवित्र असल्याशिवाय वाचा पुण्यवंत नाही बरं का. आणि वाचा पुण्यवंत असल्याशिवाय देह पवित्र होणार नाही. ही 100% गोष्ट खरी आहे. कारण आपला आचार विचार आणि उच्चार ह्या 3 गोष्टी जर गोड असतील तरच जमेल. कारण पहिल्यांदा तुमचा विचार सुंदर असावा. विचार जर सुंदर असेल तर तुमचा आचार सुंदर असेल. आणि जर आचार सुंदर असेल तरच उच्चार तुमचा चांगला निघेल. त्यावेळेला तुमच्या बोलण्यामध्ये जर माधुर्य यायचं असेल तर त्याकरता तुमच्या आचरण शुद्धता लागते. ह्या माणसांच्याकडं जुन्या जर तुम्ही पाहिलं तर ही माणसं कधीही नाव घेताना त्यांनी कसं घेतलं ह्याचा विचार तुम्ही करा. नाव घेताना सुद्धा ते पद्धतशीर नाव घेत होते. हे असं नव्हतं. कारण ही जी भाषा आहे ही भाषासुद्धा आपल्या शरीर देहबोली त्याला म्हणतात. आणि देहबोलीतून बघा तुम्ही, पूर्वी एक म्हण होती, साबण जर चांगला नसेल तर कपडे चांगले निघतील का? नाही का? काय करील निर्मळ जीवन काय साबण. पाणी शुद्ध पाहिजे ना, तसा आपला आचार शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे. उच्चार शुद्ध आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपला उच्चार शुद्ध कशानं होईल हा जर विचार केला तर संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते. संतांची संगती जर धरली तर आपला उच्चार आचार सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याकरता तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे? हरिपाठ कीर्ती मुखे धरे गायो. हरिपाठ कीर्ती मुखे धरे गायो. मुखे धरे गायो. हरिपाठ कीर्ती मुखे धरे गायो. पवित्रचे होय देह पवित्रचे होय पवित्रचे होय. अरे पाठ कीर्ती मुखे जरी पवित्र होय देत पवित्रची होय देह पवित्रची होय देह. हरिपाठ कीर्ती मुखे धरे गायो. पवित्रचे होय देह पवित्रचे होय देह पवित्रचे होय देह. या देहाची पवित्रता नुसती भजनानं होते असं नाही बरं. त्यानंतर तुमचा आहार स्वतः असा असावा लागतो. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे आहार कसा असावा. तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेमध्ये आहार सांगितला. युक्त युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. देव इंद्रियाचे सार. देव इंद्रियाचे सार. देव इंद्रियाचे सार. नसावी भाकर. नसावी भाकर. नसावी भाकर. नसावी
तुमचा युक्त असावा. युक्त म्हणजे कसा असावा? तो सात्विक असावा बरं का. आणि खरं सांगू का, तुकाराम महाराजांच्या भाषेत गुणाला किंमत नाही आहे. संतांच्या भाषेत गुणाच्या पलीकडचं काम सांगितल्याने ते म्हणजे आम्ही कुठल्याच गुणात अडकलो नाही. कारण का, एक गुण असला की दुसरा येतो. आता परवाच मी उदाहरण ज्यांचं आहे त्यांचंच सांगावं. सातारकरांचं उदाहरण मी ऐकलं. ते म्हणले एक माणूस सकाळचा पळत होता. त्याला मी विचारलं काय झालं बाबा? तो म्हणला मी फक्त रात्री मिरच्या खाल्ल्या असं तो म्हटला. झालं, विषय संपला. त्याच्यानंतर दुसराही माणूस पळत होता, पण 3 गुणावर बघूया. दुसराही पळत होता. त्याला विचारलं बाबा तुला काय झालं? तो म्हणला मी बासुंदी खाल्ली. मिरच्या तमोगुणी असतील बरं का, बासुंदी सत्वगुणी असेल, तरी पण दोघाचा बोबाटा कसा करावा ही रजगुण आहे. म्हणून माणसानं त्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. 3 गुणात अडकायचं नाही कुठं बरं. 3 गुणात अडकला कारण देव सुद्धा निर्गुण निराकार झाला. ह्याला कारण ते आहे. तरी सुद्धा देवाला कुठंतरी गुण लागले, देवाला दोष लागले. आलं का लक्षात? आणि संत सगळ्या त्रिगुणाच्या पलीकडे गेले म्हणून संतांचा देह पवित्र कायम राहिला. हे कारण आहे. कारण देह पवित्र व्हायचा असेल तर कुठल्याच गुणात तुम्ही अडकायचं नाही. कारण एखाद्या माणसाला जर तुम्ही एखादा माणूस सारखाच म्हणायचा मी सत्वशील आहे, मी सत्वशील आहे. एक म्हणला खरंच आहेस का? ते म्हणला हो आहेच. खरंच आहेस का? म्हणला हो आहेच. असं 5-6 वेळा झाल्यावर त्याची चिराडलो. मला 100 वेळा सांगितलं कळत नाही का मी सत्वशील आहे? कुठं राहिला सत्वगुण तुमचा? राहत नाही. मग आपली पवित्रता कधी ढळेल हे सांगता येणार नाही. म्हणून युक्त आहार असावा. आहारावर माणसाची गुणाची संख्या, गुणाची पावर ठरली जाते. तुम्ही कसा आहार धारण करता, कुठल्या आहारावर आहे की नाही. आणि नावात सुद्धा असतं बरं का. बापू नावात ऐक्य आहे बरं का, पण दादा नावात जरा, आता इथं दादा नावाची बरीच आहेत मी सोडून आहे की नाही, मी सोडून. आता मी इथं महाराज आहे ना, त्यामुळे मला विठोबा रखुमार. तसा शब्दामध्ये सुद्धा एक प्रेम असतं बरं का, ऐक्यत्व आहे. कारण बापू नावामध्ये ऐक्य करण्याची ताकद आहे बरं का. आता पुंडलिकजी महाराजांना आम्ही मामा म्हणायचो, बाकी सगळे बाबाच म्हणायचे. बाबा म्हणण्यासुद्धा प्रेम आहे, ऐक्यत्व आहे. आणि ह्या माणसांनीच माणसं गोळा करावीत बरं का. उगाच कोणाचंही काम नव्हतं. आपल्या जवळ आल्याला निघून जाईल लांब, कुठे ह्याच्या नादाला लागता. ताकद त्यांच्याकडे ती होती. कारण हा देह जर पवित्र राहावा असं वाटत असेल तर त्रिगुणाच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे आपल्याला. कारण देहाची पवित्रता कुठंतरी कमी पडते. म्हणून आपण त्रिगुणाच्या पलीकडे संत गेले. आणि संत नुसते नाही गेले. काम क्रोध दोन्ही दिले बंदी खाणी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्यांनी जसे गुणाच्या पलीकडे गेले तसे षड्विकारांच्याही पलीकडे ते गेले. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. बोला. नदी पाप पुण्य अंगा, लागो नदी पाप पुण्य अंगा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. ह्याला म्हणतात अग्निरूप जर झालं तर तुमच्याजवळ काहीच राहणार नाही. रावणाच्या जीवनामध्ये रावणाला 80,000 बायका होत्या. तिथं सगळ्याला माहीत आहे की नाही. कारण आपले आपण एक विसरू शकत नाही. त्याच्या 80,000 कशा विसरते. तिकडे मी
कळत नाही बरं का, कारण जवळजवळ दावी लागलेलीच आहे ती, बिनदावी. कसं आहे, 80,000 बायका होत्या रावणाच्या घरी, साक्षात वरून देव पाणी भरायचे बरं का, पण अग्निदेव मात्र धुणं धुयाचं काम करत होते. ह्याला कारण काय होतं, अग्नीनं त्या घरातला जो विटाळ जे नको ते होतं ते सगळं जाळण्याचं काम अग्नी करत होता. म्हणून रावणाचं घर कधीही अशुभ किंवा अशुद्ध राहिलं नाही. ह्याला कारण ते आहे. रावण हुशार होता बरं का, त्यानं माणसं नेमली होती, नुसती बंदीखान्यात देव टाकलं नव्हतं. देव बंदीखान्यात टाकलं होतं नुसतं म्हणायला, पण खऱ्या अर्थानं आपलं घर स्वच्छ करून घेतलं. आलं का लक्षात? तसं आपण सुद्धा देव बंदीखान्यात टाकला ना तर तुमचं घर स्वच्छ आणि पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भजन करून देव आपल्या ताब्यात ठेवा. आपला तो एक येणे विना जीवा सुख नोही. तुम्हाला दुसरं गरजच करायची नाही. रावणानं रामावर भक्ती किती केली हे आपल्याला अजून कळलं नाही, पण रामाचा द्वेष केला एवढं मात्र कळलं. जर रामाचा खराच रावण द्वेषी असता, रावणासारखं पवित्र शरीर कुणाचंच झालं नाही. कारण रावण जर खरंच द्वेषी असता तर मरताना रामरूप होऊन मेलाच नसता. हे महत्वाचा भाग आहे. आणि ज्यांचा अंतकाले क्षमामेव, हे श्लोक तुम्ही बघून घ्या. मी सगळं सांगणार नाही, कारण तसं माझ्या बोलीतच नाही, ठरलेलं नाही. कारण काय सांगू तुम्हाला, मुद्दाम अर्ध सांगायचं. आणि ज्याला जास्त वाटतं ना बुवा काहीतरीच बोलते, त्यानं तपसून बघावं. त्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. ही ह्यांची कला आहे बरं का, बापूंचीच कला आहे ती. बापूंनी ज्या गावात जाईल त्या गावात ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं तयार केली. पुंडलिक महाराजांनी व्यासपीठ चालक तयार केली. ह्याला कारण काय होतं, उगाच बुवानं काही पण सांगावं तुम्ही माना डोलवावेत असं नाही. त्याकरता बुवा काय सांगतो हे तुम्ही घरी जाऊन तपासा. कारण माझ्या जीवनातला पहिला प्रसंग आहे. मी पहिलं कीर्तन उंबारड्यात केलं होतं. त्यावेळेला एक तरुण पोरगा आला आणि माझ्या समोरच असा आडवा असा खान घेऊन झोपला होता. त्याला मी म्हटलं, बाबा कीर्तनात कधी झोपू नये, माणूस सापाच्या जन्माला जातो. तुला जर खोटं वाटत असेल तर शिवलीला अमृत वाच, त्यामध्ये वर्णन आहे. आणि शनिवारच्या बाजारात तुझी माझी गाठ पडेल, मी वांगी काय असतो तेव्हा गाठ पडेल तुझी माझी. त्यावेळेला तू मला विचार. ते पोरगं पुन्हा मला येऊन भेटलं शनिवारीच. म्हणला, तुमच्या महाराज मी खरंच शिवलामृत वाचलं आणि तुम्ही म्हणला ते खरं आहे. मी त्याला नमस्कार केला, त्या निमित्तानं शिवलामृत त्यानं वाचलं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा आयडिया हे बापूंची कला होती, पुंडलिक महाराजांच्याकडे ती कला होती की माणूस त्या मार्गाला यायला कसा पाहिजे, ज्ञानेश्वरीशी संघटन त्याचं कसं व्हायला पाहिजे, गाथेशी तो कसा जवळीक साधायला पाहिजे, त्याचं प्रेम कसं निर्माण होईल, हे ह्या माणसाने काम केलं. पुंडलिक महाराजांनी ह्यांनी सुद्धा एक काम महत्त्वाची केली बघा. ज्या गावात जाईल त्या गावात देवळं निर्माण केली, भजनं निर्माण केली. त्यामुळं त्या जागेला पवित्रता आणण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून देह जर खऱ्या अर्थानं पवित्र व्हायचं असं वाटत असेल तर तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगा. तुम्ही पापाचा आणि पुण्याचा कुठलाच विचार करू नका. कारण काय, मला एक सांगा, सापळ्यात उंडी धरून मांजराला खाया घातल्यानंतर किती पुण्य लागल? लागल का? उंदराचं पाप उराव बसेल का राहिलं? काय मांजर आशीर्वाद देणार आहे का तुम्हाला? नाही देणार कधी. ह्याच्याकरता त्याही पुण्याकडे जाऊ नका आणि ह्या पापाकडेही जाऊ नका. करायचं असेल तर फक्त एकनिष्ठ भजन करा. पवित्र आणि वाणी पुण्यवंत व्हावे असे वाटत असेल तर जो वदे अच्युत सर्व काळ, त्या भगवंताचं सर्व काळ भजन करणं. कारण अग्निरूप होण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा, तेव्हा अग्निरूप. अग्निरूप होण्याकरता सदा नाम घोष करू हरिकथा, तेने चित्ता सदा समाधान, तेव्हा अग्निरूप आहे. नुसतं अग्निरूप होता येणार नाही. उगं पिटवून घेऊन जमल का? अग्निरूप होणं म्हणजे पिटवून घेणं नव्हे बरं का. अग्निरूप होणे म्हणजे आपल्या देहामध्ये जे वास्तव्य करणारे. कारण एक मृतिकेचे घर, त्यात 6 उंदीर सांगितले बरं का. हे 6 उंदीर कसे मारावेत हे ज्याला कळलं तो अग्निरूप आहे. हे उंदीर मारण्याची आयडिया तुमच्याकडे पाहिजे. आणि ज्याला उंदीर मारता आले ना तो पवित्र झाला. बघा,
रावणानं बिभीषणाला लाथा घालाव्यात ह्याला कारण काय होतं? नामदेवरायांनी एका ठिकाणी वर्णन केलं, बिभीषणाला मूर्ख म्हटले. बिभीषणाला मूर्ख म्हटलं. का म्हटलं? कारण बिभीषण शरण गेला हा बिभीषणाचा मूर्खपणा नव्हता, पण रामाची भक्ती करता करता रामाच्या हातून रामाच्या समोर जर आपल्याला मरण येत असेल, ह्याच्यासारखं भाग्य मोठं कुठलं नसेल. हे भाग्य तुला घेता आलं नाही म्हणून मूर्ख म्हटले. आणि ते भाग्य घे म्हणून रावण त्याच्या मागं लागला होता, म्हणून रावणाने त्याला लाथा घातल्या. तू रामाकडे का जातोस? रामाला शरण जाऊ नकोस. कारण भक्ताची एक ताकद असते बरं का. भक्त देवाकडे गेला हे नवल नाही आहे. भक्त देवाकडे गेला हे नवल नाही, पण त्याच्या भक्तीला भरून देव त्याच्याकडे आला हे नवल आहे बरं का. कारण एक लक्षात ठेवा, भिंत चालली हे नवल नव्हतं, चालली नसती तर नवल होतं. रेडा बोलला हे नवल नाही. आता रेडा गायत्री मंत्र बोलतो बरं का, वेद बोलतो. ठोबार ठोबार. ठोबार काय का बोला ना बिचारा, त्याचा आपला काय संबंध नाही का. खरं सांगू का तुम्हाला, रेडा वेद बोलला हे नवल नाही, रेडा जर वेद बोलला नसता तर नवल होतं. आलं लक्षात? अहो सच्चिदान आपल्याकडं प्रेत झाल्यानंतर प्रेताला शुभलं तरी आपण अपवित्र मानणारी माणसं आपण आहोत, हे की नाही. प्रेत यात्रेस आल्यानंतर आंघोळ करणारी आपण माणसं आहोत. पण ज्या प्रेताला उठ म्हणल्यानंतर उठावं, ही त्या प्रेताची पवित्रता केवढी मोठी आहे. प्रेत सुद्धा ज्यांच्या शब्दानं पवित्र झालं ही देहाची पवित्रता आहे. इतकी पवित्रता संतांच्या कृपेनं आपल्याकडे यावी. ही जर कृपा आपल्याकडे आली तरच आपला देह पवित्र आहे. कारण आपण सामान्य जीव आहोत, आपण प्रापंचिक जीव आहोत. कारण आपल्याला सगळ्या गोष्टीनं पवित्र होणं कठीण आहे. म्हणून साधा सोपा मार्ग हरिपाठाचा सांगितला. बघा तुम्ही हरिपाठाचे सगळे अभंग तपसून बघा, तुमच्या विचाराच्या पलीकडचे आहेत अभंग सगळे. ज्या बाजूनं तुम्ही हरिपाठ पाहाल त्या बाजूनं तुमचा अभ्यास तिथं घडेल. तुम्हाला वेदाकडे जायची गरज नाही. वेद आनंद बोलिला अर्थ इतकाची साधिला, निजनिष्ठे नाम गावे शरण विठोबाशी जावे. मग निजनिष्ठेनं जर हरिपाठ केला आहे की नाही, तर दुसरं वेगळं करायची गरज काय आपल्याला. हरिपाठ म्हणजे काय, पुस्तक घेऊनच करावा. कारण माझ्या जीवनात जी मंडळी आली आज त्यांचे पुतणी हित आहेत बरं का. ज्ञानेश्वर महाराज, आमचे वैकुंठवासी गुरुवर्य केशवांना लोणीकर, फार मोठं स्थान होतं. बरं शेवटी भेटायला गेलो तर रामकृष्ण हरी तोंडातलं बंद नव्हतं. ही पवित्रता देहाची अलीकडच्या काळातली ही मंडळी आहेत. आम्ही शिरसोडीमध्ये बसलो होतो आणि एक माणूस सहज अण्णांच्याकडे आला आणि अण्णांना म्हटला, अण्णा माझा हरिपाठच पाठ होत नाही, काय केलं. त्या अण्णांनी सांगितलं, तुला हरिपाठ पाठ कराय कोणी सांगितलं, तू हरीच पाठ कर. शब्द किती थोडक्यात फिरवला बघा अण्णांनी. अण्णा म्हणजे हरिपाठ करू नकोस, तू हरीच पाठ कर. त्याला कळलं नाही त्यातलं. अरे म्हणले वेड्या, हरिपाठ हा नेहमी पुस्तक घेऊनच करायचा असतो. माझा पाठ झाला असं कधी म्हणायचंच नसतं. कारण त्या शब्दाला माऊलीचा स्पर्श आहे, त्या पुस्तकात माऊलीची ताकद आहे. आणि ते पुस्तक जर तुझ्या हातात असेल आणि तुझ्या डोळ्यापुढे ते शब्द असतील तर साक्षात माऊलीचा आशीर्वाद तुला आहे. बिन पुस्तकाचा कधी हरिपाठच करू नकोस. हे मी ऐकलं म्हणून मी आज बिन पुस्तकाचा हरिपाठ कधीच करत नाही. हे मी डोक्यात ठेवले. अण्णांचे शब्द आहेत. अण्णांची ताकद फार मोठी होती. आमच्या भागात अण्णा केशवांना होते, तसेच आमचे गजानन दादा भोसरीकर होऊन गेले. गजानन दादा नेहमी सांगायचे मला, मी नुकताच ज्यावेळेला ह्या क्षेत्रात आलो, अण्णा आमच्याकडे दरवर्षी असायचे. पहिला दिवस अण्णांच्याकडेच असायचा. अण्णांनी गजानन दादांनी सांगितलं होतं बरं का, रमेशराव महाराज नाही म्हटले, रमेशराव म्हटले, एक काम करायचं, कीर्तन करताना माणसाकडे बघून कधी करायचं नाही. कीर्तन माणसाकडे बघून करायचं नाही, त्या माणसातल्या देवाकडे बघून कीर्तन करावं. हे वैभव आपल्या खरं क्षेत्रातलं आहे. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन
पंचांग होय अंग हरिरूप ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणजे ही कंबार बांधून ही वेगळं कीर्तन बरं का. तुम्ही अखंड अद्वय भजनी अखंड स्मरणी वाजवी कर टाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळ हे कीर्तन खरं आहे बरं का. आता हे काय बुवा नटिवल्यावर त्याचं काय नसतं पोपट बोलतो येतो त्याचा काय विषय नसतो तो वेगळा विषय आहे. पण खरं सांगू का पोपट बोलता बोलता आपला पोपट होणे इतक्या गोष्टी विठोबार हे जडोबार कुमार माई हे जडोबार म्हणून आपला देह पवित्र व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल देहाची पवित्रता कशात आहे आहारात आहे भजनात आहे बरं का. त्याचबरोबर संतांच्या संगतीमध्ये स्वदेहाची पवित्रता आहे. रावणानं आपला देह पवित्र करून घेतला बरं का. कारण का नगरीसुद्धा पवित्र करून घेतली कारण एका हरिभक्ताकडं ती जाळून घेतली म्हणून ती पवित्र झाली नुसती नाही पवित्र झाली. तसं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आपण सुद्धा आता तुकाराम महाराज एका वर्णन करतात बीज जाळून केली नाही बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बाबुली केला हे आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही विठोबार कुमार जय जय विठोबा. कुंडली कवरदा बीज भाजून केली नाही बरं का. जे बीज स्वतः संपतं जे बीज स्वतः संपतं त्याची लाही होते बरं का. चांगलं बघून लाही लाही होणं वेगळं त्यावेळेला आपण ते जळतोच बरं का. हा ते जळणं वेगळं पण बीज भाजून केली लाही ती लाही प्रसादाला जाते बरं का हे लक्षात ठेवा. म्हणून आपला देह हा प्रसाद व्हावा आपल्या देहाचं फूल व्हावं आणि ते संतांच्या भगवंताच्या चरणी समर्पित होऊन त्याचं निर्माल्य व्हावं तेव्हा पवित्रता आहे. कारण आपलं देह हा फुलासारखा आहे. नाथाने एका हरिपटात एका अभंगात वर्णन केले बघा. परिमळ गेली या ओस फुल दे देठी आहे की नाही आयुष्याच्या शेवटी देह तैसा. कारण आपला जर देह फुलासारखाच आहे फुलच आहे पण ते फूल जर कुठं समर्पित करावं हे नाही कळलं तर ते फूल वाया जातं. कारण त्याचा परिमळ आहे तोपर्यंत सगळी कारण जोवरी चाले धंदा तोरी सगळे तुमचे म्हणतील पण मग मात्र तुमचं कोणी होणार नाही. कारण आपला देह खऱ्या अर्थानं जर पवित्र व्हावा असं वाटत असेल कारण आंतरबाह्य पवित्र होणं गरजेचं आहे. आणि ज्यांचा देह पवित्र झाला त्यांचं वर्णन करताना महाराज सांगतात धन्यते धन्यते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत
संसारी दयावंत जे अंतर त्यांचं हृदय पवित्र आहे, त्याचं मन पवित्र, तो दयावंत असतो. म्हणून मला आज वाटत होतं नुसत्या किरणावरच भागते, पण सूर्य उगवला. तो पार कुमार हो पार म्हणून धन्यता कशात आहे? धन्यता कुणाला दिली जाते? की ज्यांचा देह पवित्र आहे त्यांना देह पवित्र. कारण पवित्र तो देह असं वर्ण आहे बरं का. या अभंगामध्ये तो शब्द जास्त महत्वाचा आहे. कारण तो कुठला हा महत्वाचा शब्द आहे. कारण तो कुणाला म्हणायचा आपण इथं आता? कारण जे आपल्या अगोदर कोण होऊन गेले त्यांच्या करता नाही. कारण पवित्र कोण? कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पोतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा दिवाळा दानवाला, चैतन्याचा दिवाळा दानवाला. चैतन्याचा दिवाळा नवा माझा, चैतन्याचा दिवाळा हे बघा माझा माईक बंद पडला तर पडू द्या, पण ह्यांचं तेवढं बंद पडू द्या. कारण कसं आहे, मी एक नेहमी सांगत असतो की कीर्तनकार हा ज्योतिबाच्या काठीसारखा असतो. त्याच्या ह्या जर दोऱ्यांनी साठल्या तर त्याचं काही खरं नाही. म्हणून कसं असतं, सोन्यापेक्षा चिंधीला जास्त जपावं. हे लक्षात. तो बार कारण ज्यांनी अखंड नामचिंतन केलं बघा, चोखोबा सारखा एक माणूस सामान्य जीव होता, है की नाही. आता त्यांचं जन्मकथन फार गोड आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण चोखोबांचं आयुष्य हे भजनातच गेलं. पण त्या काळामध्ये पवित्र देह नाही असं त्यांना संबोधलं जात होतं. गोष्ट खरी आहे. पण देह नामस्मरणानं पवित्र झाला हे जगाला नाही कळलं, पण देवाला कळलं ना. चोखोबा रात्री निम्या रात्री भगवंताची भेट घ्यायला जात होते. आता बडव्यांनी बघितलं, त्यांना हाकलून दिलं. बरंच काय त्यात इतिहास घडला असेल ते घडू द्या. पण महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, चोखोबा किती पवित्र होते ह्याचा जर अंदाज आला तर एक कथा भक्तिविजयात सांगितली जाते की एकदा अमृत नासलं आणि अमृत नासल्यानंतर त्या अमृताचं पवित्र, आता अमृत चांगलं कसं करायचं. आता अमृताशिवाय देवांना जेवण नाही, आलं का लक्षात. आपल्याला कीर्तन झाल्याशिवाय नाही. हो, म्हणून मनापासून ऐका. जी मनापासून ऐकल त्यालाच जेवण आहे असं त्यांनी मला काल फोनवर सांगितलं. मला काय बाकीचं माहित नाही. देवांना त्याशिवाय जेवण नसतं ना. मग देवांना जेवण नाही, मग काय करायचं. त्याला भगवान विष्णूकडे सगळे गेले आणि भगवान विष्णू सांगितलं, मृत्यू लोकामध्ये एक असा महान भक्त आहे, त्या महान भक्ताचा स्पर्श झाल्या अमृत पुन्हा स्वच्छ सुंदर आणि गोड पहिल्यासारखं होईल असं सांगितल्याबरोबर तिथं आले. आणि चोखोबांचा स्पर्श झाल्या की ज्यांना जगानं अपवित्र म्हटलं असलं तरी सुद्धा देवाच्या दृष्टिकोनातून जे पवित्र तो देह पवित्र, तो ह्या शब्दाचा अर्थ आहे. की तुम्ही आपण जग किती अपवित्र म्हणू त्याचा विषय नाही आहे, पण ज्याला भगवंताची कृपा आहे, ज्याला भगवंत ज्याला पवित्र म्हणतात तो देह तो पवित्र आहे.
कारण त्याची वाणी पुण्यवंत आहे. चोखोबाने स्पर्श केल्या केल्या अमृत पुन्हा व्यवस्थित झालं. मला सांगा ही चोखोबांची पवित्रता केवढी मोठी असेल. कारण काय, झोवदे अच्युत सर्व काळ, नाही का. चोखोबांच्या करता देवानं काय काय केलं नाही हो. आता चोखोबांचा जन्मच असा झाला की चोखलेल्या उष्ट आंब्यापासून तो आशीर्वाद दिला आणि चोखोबांचा जन्म झाला म्हणून चोखोबा नाव हे ठेवण्यात आलं. ही पहिली पवित्रता आहे. दुसरी गोष्ट, चोखोबांच्या बायकोचं बाळंतपण सुद्धा देवानं करावं. मग मला सांगा ती बाई किती पवित्र असेल. तो देह की साक्षात देवानं तिचं बाळंतपण केलं, तो देह किती पवित्र असेल आणि त्या माऊलीची वाणी किती पुण्यवंत असेल. म्हणून तो देह पवित्र व्हायचा असेल तर साक्षात देवाची कृपा आपल्यावर पाहिजे आणि देवानं आपल्याला येऊन आपल्यावर कृपा करायला पाहिजे. तो देह आहे की नाही. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर तुकाराम महाराज ज्या वेळेला शेवटच्या अवस्थेमध्ये आले होते बरं का, आणि हातपाय चालत नव्हते, त्यावेळेला त्यांनी रस्त्यावर बसून वारीला जाणाऱ्या मंडळींच्या चरणावर मस्तक ठेवून निरोप दिला होता देवाला. त्यावेळेला 11 अभंग लिहिलीत आणि ते पाठवले. त्या 11 अभंगाचा निरोप तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोचला. निरोप पोचल्यानंतर देवानी रुक्मिणी आईसाहेबांच्याकडे पाहिलं. रुक्मिणी आईसाहेब म्हटले, देवा असा जर तुमचा एवढा प्रेमळ भक्त असेल ते काम करा, गरुडाला पाठवाने घेऊन या, कशाला त्याला त्रास देत आहे. म्हणून गरुड तुकाराम महाराजांना आणण्याकरता गेले. आता गरुड आणण्या गेल्यानंतर त्या गरुडाला तुकाराम महाराज काय म्हटले, गरुडाचे पायी वारकरी गेल्यापासून महाराज त्या रस्त्यावरच बसलेले होते आणि त्यांनी गरुड पाहिल्याबरोबर गरुडच्या पुढे लोटांगण घालावं. ठेवी वेळो वेळा डोई एकदा नव्हे वेळो वेळा, एकदा पाया पडणं वेगळं बरं का आणि पडल्यासारखं कडणं वेगळं. हां, ही महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. हां, आपण जवळजवळ पडल्यासारखंच करतो या. मग देव बी म्हणतो तिकडं ह्याला नमस्ते म्हणलं, देव बी म्हणतो हमको समजते, तू तिकडं मी इकडं. त्या देवानं गरुडाच्या पायावर तुकाराम महाराजांनी डोकं ठेवावं आणि सांगितलं, वेगे आणावा तो हरी मज दिना देव धरी. बघा, स्वतःला दीन म्हणून घेतलं इथं. महाराजांनी बऱ्याच ठिकाणी दीन म्हटले बरं का. आणि त्या देवाला त्याला गरुडाने सांगितलं, तुम्हाला मी नेण्याकरता आलोय महाराज, तुम्ही माझ्या पाठीवर बसा. आणि त्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा रे, हे बघ, तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार फक्त एकमेव पांडुरंगाला त्या भगवंताला आहे. हॅलो, काय घेऊ नका, आम्हाला हाय सवास. आता उगाच आम्हाला हे आता आली, त्याच्या आधी आम्हाला माहित नाही होतं, एका माईकावर चालतं. त्यांना कुठं माहित होतं, बिन माहित तर चालतं. आता सिस्टीम हॅलो चिकटिक.
तर त्या गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं आणि गरुडाच्या पायावर ठेवलं. गरुडाला सांगितलं, बाबा रे, या तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार एकमेव फक्त त्या भगवंताचा आहे. मी त्या पाठीवर बसू शकत नाही, तो माझा अधिकार नाही. त्याला लीनपणा म्हणतात, त्याला लीनपणा म्हणत नाही. लीन स्वतः समजली, ह्याला लीनपणा म्हणतात, ह्याला भक्तीचं सामर्थ्य म्हणतात आणि ह्याला मनाची पवित्रता म्हणतात. इतकं मन पवित्र असा. आणि त्यावेळेला गुरुवान सांगितलं, देवानं तुम्हाला सांगितलं असं तरी मी बसू शकत नाही. गरुड माघारी गेले आणि देवाला सांगितलं, ते माझ्या पाठीवर बसायला तयार नाही. देव म्हणजे हे मला माहितच होतं, ते बसणारच नाही. बरं का, खरं सांगतो तुम्हाला, कुणी कोणाच्या जागेवर कधी बसू नये. आलं का लक्षात? मी एक अमर महाराजांचा माझा एक विषय झाला होता मागं, की त्यावेळेला मी अमर महाराज म्हणले, सगळे आपल्या पाया पडतात. म्हटलं अमर महाराज बरं का, आपल्या गंधाकडे माळाकडे बघून किती पडतात मला माहीत नाही, पण लायकी बघून जास्त पडतात हे मला माहीत आहे. आलं का लक्षात? पाया पडणारी माणसंसुद्धा आपला विचार करून मग आपल्या पाया पडतात. उगाच कुणाचे कोणी पाया पडणार नाही. आणि जागेवर बसताना सुद्धा कोणाच्या बसावं हे आपण ठरवावं. कारण ज्याची उपमा त्याला साजे, संता उमजे आत्मसुख. उगाच कोणाच्या जागेवर कोणी बसत नसतं. देव पुन्हा स्वतः गरुडावर बसले आणि तुकाराम महाराजांच्या भेटीला आले. बरं का, मला सांगा, देव भेटायला येणं ह्याच्यासारखा पवित्रपणा जगाच्या पाठीवर. म्हणून तो देह ही भेट आहे. बघा, अशी अनेक उदाहरणं आहेत. बरं का, जनाबाई सारखी एखादी सामान्य स्त्री असते, जनाबाई सारखी एखादी सामान्य स्त्री असावी आणि तिनं आपल्या आईबापाला सोडून लहानपणीच भगवंताच्या चरणाशी एकरूप व्हावं. फार मोठी तशी अवघड गोष्ट होती त्या काळात. त्या लहान वयात कोणाचे आधार नसताना त्या मुलीनं भगवंताशी सेवा करण्याकरता पंढरपूरमध्ये आपल्या आईबापाचा त्याग करून राहावं. परमार्थात त्याग महत्त्वाचा आहे. कारण आता तुम्ही विचार करा, आता ही मंडळी आता वाजवताना, तुम्ही गाताना सगळ्याला आनंद वाटते, फार सुंदर गाताय असं वाटते. पण हे शिकताना जय जय विठोबा पण ह्या माणसाने सुरुवातीच्या काळामध्ये काय त्याग केला असेल हे त्यांनाच माहीत असतं. मी एकदा सुशांत महाराज, आम्ही अतिथमध्ये होतो, त्यांची सगळी शिष्य मंडळी होती. त्यावेळेला त्या पोरांना सांगितलं, आत्ताचा सुशांत तुम्ही बघू नका, तुमच्या वयातला सुशांत तुम्ही आठवा. आणि त्यावेळेला त्यानं जे काय घासलं असेल तेव्हा आत्ताचा सुशांत आहे. कारण पवित्र होण्याकरता काय करावं लागतं त्या देहाला तर माहिती आहे, इतर कोणाला ते कळणार नाही. म्हणून जनाबाईनं त्या काळामध्ये भक्ती केली आपल्याला वाटतं, पण जनाबाई म्हटल्या काय, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, अनुन विसंबे क्षण भरी तुझे नाम गा मुरारी. तुझं नाव मी अजिबात विसरू शकत नाही रे. अनुन विसंबे क्षण भरी, मग क्षणातला सुद्धा अनु इतकं सुद्धा मी तुझं नाव विसरू शकत नाही. मी इतकं भजन. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ, म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ आहे. म्हणून त्या जनाबाईनं त्या काळामध्ये जे भजन केलं असेल, नुसतं भजन नाही केलं, भगवंत आपला केला आणि नुसता आपला नाही केला, त्या भगवंतानं दळण दळू लागावं, जनाबाईची वेणी फणी करावी, इतक्यापर्यंत देवानं त्या करावं. मला सांगा, जिच्या डोक्यातून देव फणी फिरवत होता, जिला देव आंघोळ घालीत होता, त्या देहाची पवित्रता काय वर्णावी. म्हणून तो देह इतका मोठा पवित्र का झाला, तर साक्षात भगवंतानं त्या देहाची सेवा केलेली आहे, म्हणून तो देह पवित्र आहे. आणि त्या देहाची पवित्रता का झाली, तर त्या देहामध्ये वाणी पुण्यवंत होती आणि अच्युत सदैव सर्व काळ त्याचा उच्चार केला जात होता, म्हणून त्या देहाची पवित्रता आहे. बरं का? मग जनाबाईसारखं इतकं मोठं सामर्थ्य कुणाला होतं? देव नामदेवरायांच्या घरी रोज जेवायला जायचे, जेवण करायचे. जेवता जेवता त्यांना जनाबाईची आठवण व्हावी. जनाबाईची आठवण झाली, देवाने अर्धच ताट ठेवलं. म्हणले मला नाही, आता मी थांब जेवतो पुन्हा. आणि देव तिथंच झोपले आणि झोपेतून जागे झाले, झोपले नव्हते. मध्यान रात्र झाली आणि ताट घेऊन जनाबाईच्या झोपडीमध्ये गेले. बघा, जनाबाई जीवले असं वर्णन कुठल्याच ग्रंथात अजून आलं नाही, माझ्या वाचनात तरी आलं नाही.
पण एक वर्णन मात्र आलं. स्वतः देव जनाबाईला ताट घेऊन गेले, जनाबाईला झोपतून उठवलं आणि तिच्या मानेखाली हात देऊन उठवून आपल्या हातानं तिला चारलं. नामदेवराय हे बघत उभे होते. नामदेवरायांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे जने किती तू भाग्यवान आहेस, आज साक्षात देव तुला चारतो, केवढं तुझं भाग्य आहे. बर म्हणून भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले हे भाग्यवंत आहे. म्हणून त्या जनाबाईला चारताना नामदेवरायांनी पाहिलं. म्हणजे जणे तुझ्यासारखी भाग्यवंत तूच आहेस, पवित्र म्हणून तो देह, त्या देहाची पवित्रता आहे. म्हणून त्यावेळेला जनाबाईनं जेवल्या फक्त वर्णन ग्रंथामध्ये जर असेल तर देवाच्या हातून जेवल्या एवढंच वर्णन आहे. स्वतः जनाबाई जेवल्या दळलं हे वर्णन आहे. झाडलोट केले सगळं वर्णन आहे. शेण्या लावल्या, शेण्या गोळ्या केल्या, त्यांच्या शेण्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलल्या. ह्याला कारण काय होतं? कारण त्या देहातलं रक्तच भगवंत बोलत होतं, भगवंत म्हणूनच वाहत होतं. मग त्याचा जिथं स्पर्श होईल तिथं वेगळं काय निघणार आहे? मला एक सांगा, तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली गेली. तुकाराम महाराजांना दुःख झालं हे भाग वेगळा आहे बरं का. पण खरं दुःख झालं त्यांच्या पत्नीला. कारण प्रपंचात पत्नी चांगली असावी. ह्यांनी जे हिंडत होते ना त्या माऊलीचे जेव्हाच हिंडले असतील असं मला वाटतंय. कारण बरेच कीर्तनकारांच्या मागं माऊलीचा हात असतो, त्यात शंका नाही. म्हणजे आईचा आहेच आहे, पण त्या पत्नीचाही हात असतो. आमचे नामदेव आप्पा सांगायचे, पूर्वीचा एक काळ होता, बुवा कीर्तनाला निघालं आणि त्यांची बायको बोटं मोडायची. नामदेव आप्पांनी एकदा सांगितलं होतं, बोटं मोडायची, निघाला वाटतं कीर्तनाला अशी म्हणायची. पण अलीकडं म्हणजे तसं नाही आहे. महाराज आज कुठं आहे? इस्त्रीचा ड्रेस महाराजाच्या हातात येतो. कारण काय? शर्ट धुयाला गेला की त्यातलं पाकिट येते नाही. नामदेव बाप्पा फार खुबी बात सांगायची. अशी माणसं आता दुर्मिळ झाली बरं, अशी माणसं आता दुर्मिळ झाली. विठोबा त्यावेळेला दुःख होण्याचं कारण काय होतं? तुकाराम महाराज 13 दिवस बसले. खरं प्रसिद्धीला तुकाराम महाराज आले 13 दिवसामुळं. तो दगड सुद्धा प्रसिद्धीला आला, ती शिळा सुद्धा प्रसिद्धीला आली. कारण एक महात्मा त्याच्यावर बसल्यामुळे त्या दगडाला सुद्धा पावित्र्य आलं आणि त्या कागदाला सुद्धा पावित्र्य आलं, त्या अक्षरांना सुद्धा पावित्र्य आलं. कारण संतांचा स्पर्श त्याला होऊन गेला. खरं पाहिलं तर अभंग लिहिले कोणी? संतांची जगणाऱ्यांनी लिहिले. त्या काळातला एक अनपढ माणूस तुकाराम महाराजांनी अभंग बोलावेत आणि त्यानं खाली लिहून काढावेत. मला वाटते ते जिथं लागतं कॅम्प्युटर त्या काळातलं असावं, टेप रेकॉर्ड त्या काळातलं. अहो महाराज काय त्यांच्या डोक्यात येईल ते बोलत होते आणि हा माणूस ते लिहून काढत होता. जमलं नाही तर पुन्हा आठवणीत ठेवून पुन्हा लिहित होता. मग ते शिकायला कुठल्या शाळेत गेला होता हे अजून कोणालाच माहीत नाही. आलं का लक्षात? तुकाराम महाराजांनी एवढ्या अभंग रचना केल्या. आज आपण एका अभंगावर किती शायनिंग आणतो ह्याची दाद नाही. बरं का? पण 5,000चा आकडा त्यांच्या मनाला कुठे शिवला नाही हे त्यांचं पवित्रपण आहे. 5,000 अभंग लिहिले, सगळ्या संतांनी गाथे तयार केले, पण आपण केलं हे त्यांच्या मनालाच कुठं शिवलं नाही. हा त्या संतांचा पवित्रपणा आहे. म्हणून तो देह त्या माऊलीनं त्या काळामध्ये दुःख का व्हावं की माझ्या संसारानं जाळून संसार बैसलो अंगणी. माझ्या नवऱ्यानं संसाराची राख रांगोळी केली, तुळशीपत्र संसारावर ठेवलं, माझी पोरं बाळ उपाशी मिली. मी एवढ्या मोठ्या घरात असताना सुद्धा एका हाल अभेष्टात दिवस काढले, एक महान पतिव्रतेचं जीवन जगले. पण माझ्या नवऱ्याचा जर एवढा उपहास होत असेल, माझ्या नवऱ्याला एवढा मोठा त्रास होत असेल आणि हा गाथा फुकट तयार झालेला नाही, त्याकरता माझा अख्खा प्रपंच जळला आहे, माझा संसार जळला आहे, माझ्या देहाची माती झाली ह्याच्यासाठी. आणि तो जर गाथा पाण्यात बुडत असेल मग त्यात काय अर्थ आहे? खरं दुःख त्या माऊलीला झालं. आणि खरं सांगू का, ती माऊली होती
तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणजे बाईल मिळाली का जाग. ते म्हणजे माऊले आवले तू अशी होतीस म्हणून माझा परमार्थ घडला, अन्यथा माझा परमार्थ घडत नव्हता. तू जर मला गोड बोलून ह्या परमार्थात प्रपंचात गुंतवलं असतं तर माझा प्रपंचच घडला नसता. आलं का लक्षात. म्हणून माणसाने एक लक्षात ठेवावं. आलं का लक्षात. घालता आला तर परमार्थ प्रपंचात घालावा, पण प्रपंच कधी परमार्थात घालू नये. दुईचंही वाटोळं. कारण प्रपंच जर तुम्ही परमार्थात घातला तर परमार्थही घडणार नाही ना प्रपंचही होणार नाही. कारण पवित्रता कुठंच राहणार नाही. म्हणून माणसाने एकच काम करावं. घालता आला तर आपला परमार्थ प्रपंचात घालून प्रपंच गोड करावा. कारण घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. ज्या नात्यामध्ये गोडवा आहे हे परमार्थिक जीवन शिकवून तुम्हाला जाईल. आणि परमार्थच तुम्हाला शिकवील की नाती कशी टिकवावीत, कशी वाढवावीत, किती प्रेम कोणावर करावं. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त परमार्थ शिकवून जातो. म्हणून परमार्थिक जीव हे पवित्र असतात. अशा अभंगाच्या पहिल्या चरणात
पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. मला वाटतं आता आपल्याकडे वेळ थोडी आहे नाही का, आणि थोड्या वेळात थोडं थांबून मापात थांबलेलं बरं असतं, हाकलून त्याच्या आधी गेलेलं बरं नाही का. मी आता एकच तुम्हाला दृष्टांत सांगतो, छोटासा सुंदर आहे. आता महाशिवरात्र समोर आली म्हणून सांगतो. एक कथाशय, एक ब्राह्मण जोडपं होतं. ब्राह्मण जोडपं होतं आणि ते जोडपं रोज माध्यान्ह समय आत्ता फुलं तोडणार, बेल तोडणार आणि अंगणात येऊन उभं राहणार हात जोडून. त्यावेळेला कैलासाहून त्यांना विमान यायचं आणि त्या विमानात ते दोघं बसणार आणि कैलासाला जाणार आणि कैलासाला भगवंताची, प्रभू शंकराची पूजा करणार आणि पुन्हा विमान त्यांना आणून सोडणार. हे त्यांचं भाग्य होतं. हा देह पवित्र. बघा आता ह्या कथेमध्ये पवित्राला अपवित्रता कशी येते हे सांगताना फार कथा सुंदर आहे, मिश्र अशी कथा आहे. त्यावेळेला ते दोघंजण जायचे रोज. हा नित्यनियम त्यांच्या आयुष्यात चालू होता. चालू असताना एक दिवस असं झालं, दोघंजण फुलं तोडत होती. फुलं तोडत असताना योगायोगानं तो ब्राह्मण जो होता ना, तो तरुण असल्यामुळं त्याच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. ह्या वेळेला झाल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला आपली इच्छा बोलून दाखवल्यानंतर पत्नीनं सांगितलं, हा ही वेळ ती नव्हे, आपल्याला कैलासाला जायचं आहे. महाराज तुम्ही असं काय बघता? तो ऐकायलाच तयार नाही आणि तो आपल्या इच्छापूर्ती करता आपल्या पत्नीकडे जात असताना त्याला मध्ये सर्पदंश झाला आणि तो तिथंच संपला. बघा, पवित्र देह होता पण अपवित्र विचार डोक्यात आले, त्याचा शिक्षाही भेटली. योगायोग असा झाला, ती बाई महान पतिव्रता असल्यामुळं तिनं रडायला सुरुवात केली, माझा पती गेला, आता मी काय करू. अशी ती शोक करत असताना तिथं योगायोगानं नारद स्वामींची स्वारी तिथं आली आणि नारदांनी तिच्याकडं पाहिलं आणि विचारलं, काय झालं बाई? तिनं सांगितलं, माझा पती असा आत्ता सर्पदंशानं मेलाय, मी काय करू. नारद फार हुशार होते, ह्यात काय शंका आहे का कोणाला. नारदानी तिला सांगितलं, हे प्रेत घे आणि मी सांगतोय तिथं तू जा, मी तुझ्याबरोबर येतो पण मी तिथे येणार नाही, मी जागा दाखवते तिथं तू आपली जा आणि मी सांगतोय तेवढं बोल, बस विषय संपला. तिनं प्रेत आपल्या पतीचं खांद्यावर घेतलं आणि नारदाबरोबर ती जिथं पांडवांचा राजश्री यज्ञ चालला होता तिथं गेली. त्यावेळेला पांडवांचा राजश्री यज्ञ चालला होता. यज्ञात गेली. नारदांनी सांगितलं, यज्ञात घेऊन प्रेत ठेवायचं आणि तिथं धर्मराजाला सांगायचं, माझा पती मेलेला आहे, जो कोणी पुण्यवान असेल त्यानं हा माझा पती जिवंत करावा, जो कोणी पवित्र असेल त्यानं हा माझा पती जिवंत करावा, नाहीतर तुझा यज्ञ परिपूर्ण होणार नाही. आता धर्माला इतका मोठा धक्का बसला, धर्म रडायला लागले, आता काय करावं हा प्रश्न धर्माला पडला. आणि त्यावेळेला धर्माने सगळीकडे पाहिलं आणि पुन्हा भगवंताकडून दीनवाण्या नजरेनं पाहिलं. म्हणजे देवा, ह्या सगळ्याचा करता करविता तूच आहेस, म्हणजे यज्ञ पुराण नेणारा बी तूच आहेस आणि घोटाळा आणणारा सुद्धा तूच आहेस आणि तो घोटाळा काढणारा सुद्धा तूच आहेस. त्यावेळेला भगवंत उठले, सोन्याची झारी हातात घेतली, हातात पाणी घेतलं आणि भगवंतांनी एक संकल्प सांगितला, मी जर खऱ्या अर्थानं खरोखरच आजन्म ब्रह्मचारी असेल तर हे प्रेत उठेल. त्यावेळेला इतर राजे हसले, शिशुपाल दुर्योधन हसले. शिशुपाल म्हणले, हे काय सांगते ब्रह्मचार्याच्या गोष्टी, हां ह्याच्या 16,108 बायका पाहिल्या, दुसऱ्या गोपिकाबरोबर ह्याचे खेळ सगळे आणि ही ब्रह्मचार्याच्या गोष्टी सांगायला लागला. आता असं म्हटल्याबरोबर सगळे हसले आणि हसल्यानंतर आता बरं झालं बरं का. काय झालं सांगू तुम्हाला, कारण कसं आहे, तसं पाहिलं तर सरांच्या अगोदरचं खोड आहे. कारण पुसावळीचे देशमाने आप्पा आणि हे नामदेव आप्पांचे खास माणसं. हनुमंत महाराज भोसऱ्याचं म्हणजे की त्यावेळेला काय त्यांचं नाव होतं मोठं. तर
धर्मानं देवाकडे पाहिलं आणि देवानं हातात पाणी घेऊन संकल्प सोडला आणि त्या ब्राह्मणाच्या मुखामध्ये पाणी सोडल्याबरोबर तो ब्राह्मण उठून बसला. मला सांगा बरं का, ब्राह्मण मुळात पवित्र होताच, ह्यात काय शंका आहे? जो कैलासाहून विमान येत होतं आणि तो माघारी आणून त्याला सोडतो, म्हणजे तो किती पवित्र असला पाहिजे, त्याच्या भक्तीची ताकद किती असली पाहिजे. पण यत्किंचित वासना बिघडली आणि घात व्हायचा तो झाला. पण त्याच्यानंतर त्याच्या बायकोचा पवित्रपणा, पातिव्रत्याचा तिचा पवित्रपणा, त्याच्या बळावर आणि देवाचा आजन्म ब्रह्मचारी असण्याचा पवित्रपणा, त्यामुळं हा मेलेला देहसुद्धा तिथं पवित्र झाला. आलं का लक्षात? म्हणून आज हितं जे आहे, हितं फक्त एकच लक्ष ठेवा, आपल्या देहाला पवित्रपणा यावं वाटत असेल तर संत चरणरज लागताच वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून चरणारज लागताच साय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणारज लागताच वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. चरणारज लागताच वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून वासना जाळण्याकरता संतांची संगती, देह पवित्र होण्याकरता वासना नुसती जळून कामाचं नाही, त्याचं बीजच जळणं गरजेचं आहे. आणि ते संतांच्या संगतीत जळलं जातं. आणि ज्यावेळेला संतांच्या संगतीत जळतं त्यावेळेला तो देह पवित्र आहे आणि ती वाणी पुण्यवंत आहे. कारण जो वदे अच्युत सर्व काळ, आणि अशी जी वाणी ज्यांची आहे त्यांच्या मागं देव त्यांच्या चरणीची मातीसुद्धा इच्छा करतो. कारण देवाला सुद्धा वाटतं की ह्या, मला सांगा, आवलीला काटा लागावा, है की नाही? आवलीला काटा लागला, आता लावला त्यानंच, हा भाग वेगळा आहे. काढायला बी तोच आला. काटा काढण्याकरता बाळरूपात देवानं तिथं यावं आणि तिचा पाय स्वच्छ करण्याकरता आपल्या रानात, आता मी गुरु राखले ती मला माहिती आहे त्यातलं बरं का, असं करून असं करावं लागतं, है की नाही? जिभीवरची थुंकी घेऊन तो पाय स्वच्छ करावा लागतो. पण देव मात्र पाय स्वच्छ करत नव्हते, तर आवलीच्या पायाची चरण धूळ चाकीत होते की माझ्या भक्ताची चरण धूळ किती गोड आहे. म्हणून आज माझ्या चरणावर हे इतके लीन होतात, मग ह्यांची चरण धूळ किती गोड असावी. म्हणून देव तिची चरण धूळ चाकली. कारण तुमचे दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, माझ्या तुकारामाला सांभाळणारी ही आवली आहे. आणि तिच्या जर चरणाची धूळ मी चाकली तर मी कुठंतरी तुकाराम महाराजांच्या ऋणातून मुक्त होईल. हे देवाचं खऱ्या अर्थानं भाव आहे. म्हणून चरणीची माती धावत चालती मागे मागे. मग त्यामुळं काय होतं, काय त्यावे उरले वेगळे आणि वेगळं काय उरतच नाही हो. वैकुंठ नायक जयाकंठी, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. वेगळं काही राहतच नाही, हे की नाही? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, हे की नाही? आणि धन्य पुण्य कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, असं वेगळं राहतच नाही. म्हणून महाराज म्हणले की तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओग नाम त्रिवेणीचा. आणि बापूंच्या दिंडीमध्ये तेच आहे. आता तुम्ही सगळे दिंडीतली मंडळी आहात, है की नाही? दिंडीमध्ये देव कोण हे जर शोधायचं म्हटलं बरं का, बापू भक्त आहेत. आलं का लक्षात? बापू दिंडीमध्ये भक्त म्हणून जगले, सेवाधारी म्हणून जगले आणि त्यांनी दिंडीत चालणाऱ्या माणसांची सेवा केली. त्यांनी दिंडीतल्या माणसांना देव मानलं आणि त्यांनी नामस्मरण केलं. हा त्रिवेणी संगम बापूंच्या दिंडीमध्ये दिसत होता. आणि आपण तुम्ही अनुभवलेली मंडळी आहात. मी जाता जाता आता मला वाटते वेळ झालेली आहे, मी इथंच थांबतो. आज त्या कार्यक्रमाला बरीच मंडळी आहेत, है की नाही? आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, कारण घ्यायचं म्हणजे दुसरं कीर्तन होईल. नको हो. म्हणून आपलं सगळ्यांना मी मनापासून
तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मला आज इथं जो एक पहिला बापूंच्या पुण्यतिथीचा चान्स किंवा सेवा दिली, आपल्या भाषेत चान्स, जुन्या भाषेत सेवा म्हणून शब्द वापरला. तर ही जी तुम्ही सेवा मला दिली, खरं वास्तविक मी ह्यांनी सेवा दिली असं कधी म्हणणार नाही. ही सेवा तुम्हा सर्वांच्या प्रेमातून मला प्राप्त आहे. तुम्हा सगळ्यांचं प्रेम. आणि जे आत्ता मी इथं बोललो की तुमची कृपेची नजर माझ्यावर होती. मी आत्ताच बापूंना सांगितलं, कारण तुका म्हणे तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही जर देव असाल तर तुमची कृपा माझ्यावर नक्कीच आहे आणि तुम्ही देव आहातच. आणि म्हणून मी आज इथं बोलू शकलो, ह्यात शंका नाही. म्हणून सर्वांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. आज बरीचशीच आहेत, सगळ्यांचा माता भगिनी आहेत, सगळ्यांचा मी दर्शन घेतो. त्याचबरोबर ज्यांनी स्वयंपाक केला त्या आचार्याचंही दर्शन घेतो बिचाऱ्याचं, कारण ते आहे म्हणून आता नंतर आहे ना. हां, आणि त्याच्यानंतर जी वाढणारी मुलं आहेत कार्यकर्ते, त्यांचंही दर्शन घेतो. आणि त्यातल्या त्यात पत्रावळ्या उचलण्याचं पहिलं दर्शन, कारण राजस्व यज्ञामध्ये भगवंतानं पांडवांच्या घरी पत्रावळ्या उचलल्या होत्या. ही उचलणारी मुलं भगवत स्वरूप असतात म्हणून त्यांचंही दर्शन घेतो सर्वांचं. आणि त्यातल्या त्यात हां नाही खाणाराच नको, संपलं पाहिजे. खाणाराचं का नको माहिती का, किती बी त्यानं चांगलं केलं तरी थोडं बिघाडलं होतं हे सांगणारच. आणि त्यातल्या त्यात आपली सिस्टीमवाली आहे की नाही, त्यांचं दर्शन घेतो. कारण त्यांनी इतकी सुंदर अशी गोड सिस्टीम लावली. खरं तर मला असल्याची सवय नाही, पण तुमच्यामुळे लागली. तर का मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यातल्या त्यात माझ्यासमोर साक्षात योगेश उभे आहेत. योगेश कैलासच उभा आहे माझ्यासमोर. मदन सर सुद्धा आले बरं का. म्हणून मी मगाशीच एक वाक्य वापरलं, आज किरणावरच भागते पण सूर्य उगवला. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की एक सूर्य आहे, त्याच्या अनेक किरणं आहेत. त्यातली किरणं बरीचशीच आता चमकत आहेत आणि अशीच ती चमकावीत आणि त्यांचं नाव रोशन व्हावं. नवीन नवीन कीर्तनकार तयार व्हावेत. पण एक लक्षात ठेवा, कीर्तन हे कीर्तनच नसावं, आपली सेवा असावी. आणि त्यातून कुठंतरी आपला भाव जगाच्या चरणावर समर्पित व्हावा. एवढा भाव ठेवून कीर्तन केलं ना, ते कीर्तन नक्कीच गोड होतं. खरं कीर्तनाचा गोडवा आपल्या भावशुद्धीमध्ये आहे, आपल्या वाचेच्या पवित्रपणामध्ये आहे, आपल्या मनाच्या पवित्र मनामध्ये आहे. आणि आपल्या नाम साधनेनं आपल्या वाचा शुद्धी होत असते. जी माणसांना वाचा शुद्धी होते ना, ती बोललेला शब्द खरा होतो. म्हणून अखंड नामचिंतन करत करत भगवंताची सेवा करत करत सर्वांच्या चरणी लीन होऊन सेवा करणं, ह्यालाच कीर्तन असं असावं. एवढंच सांगतून जाता जाता सगळ्यांचं मनापासून दर्शन घेतो. शेवटची चाल म्हणा. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम.
नित्य भोग नाम प्रिवेदे जयाच्या चिंतने जळतील वाटे जयाच्या चिंतने तरतील